व्यक्त करणार आहोत, ऐकणार आहोत. जाऊया आपण मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी सेकंड सेमीफायनलला सुरुवात होते आणि आवाज ऐकूया बहाडोलीचा गोड आवाज. मनोजी पाटील आमचे जवळचे मित्र. थँक्यू व्हेरी मच. तर पहिला चेंडू फेकून होते धावसंख्या आपण बघतोय 4 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार येताना अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय सेकंड सेमीफायनल. सेकंड सेमीफायनल आपण बघतोय रिद्धी 11 मनोर वर्सेस आपण बघतोय इंदुमती स्मृती अर्नाळा या दोन संघांदरम्यान आपण बघतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय गौरव. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू शॉर्ट लेगला निघून जातोय. एका धावेसाठी धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 5 धावा 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. थंडगार आईस्क्रीम आपण बघतोय लहान मुलांसाठी, तसेच व्यासपीठावर असलेली मंडळी, डीजे ऑपरेटर, कॉमेंटेटर, स्कोरर, त्यानंतर पाटील नेटवर्कची पूर्ण टीम, यांच्यासाठी पंच असतील, सर्वांसाठी मात्र आईस्क्रीम आपल्याला बघायला मिळतात. अप्रतिम मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इनफिल्डच्या वरून वन बाउन्स चेंडूला क्षेत्ररक्षण केलं जात आहे. क्षेत्ररक्षण केलं गेलं, चेंडूला फेकलं गेलं. तोपर्यंत एक धाव येताना धावसंख्या आपण बघतोय 3 चेंडूंचा खेळ होतोय आणि 6 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. अप्रतिम सामना रंगताना बघायला मिळतोय. पहिल्या सेमीफायनल सामन्यामध्ये आपण बघतोय सरगम सरपाडा या संघाने एनसीसी सफाळीवर मात मिळवली. मोठा फटका, चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. षटकार, 6 धावा. कमॉन डीजे. पालघर या जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतय या चषकात. पालघर या जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतय या चषकात. रिद्धी 11 मनोर संघाविरुद्ध काय कमालीची फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. खास करून विनायक 3 चेंडूमध्ये तब्बल 11 धावा येतात विनायकच्या बॅट मधून. धावसंख्या आपण बघतोय 4 चेंडूंचा खेळ होतोय आणि 12 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल मिस्टर गौरव आपल्याला बघायला मिळतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं हाताळताना गौरव. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका, इनफिल्डच्या वरून चेंडू येतोय समालोचन कक्षाकडे. स्टॉप झाला चेंडू आणि 2 धावा या दरम्यान पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 14 धावा 5 चेंडूंच्या समाप्तीखेर अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. या दोन संघांदरम्यान जबरदस्त मुकाबला. दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्याला बघायला मिळतोय दोन संघांदरम्यान. गोलंदाज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय. वडिश लॉंगॉनला 1 धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर धावसंख्या झाली बिनबाद 16.
थँक्यू डीजे, थँक्यू. उमर गुल येतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. पहिल्या षटकात तब्बल 16 धावा आल्या. 16 धावेनंतर काय जबरदस्त मात्र फलंदाजी केली गेली. 16 धावेनंतर दुसरं षटक घेऊन येते उमर गुल. त्यावेळेला आपण बघतोय एक धाव येताना धावसंख्येत माफ करा निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. कमबॅक केलंय. लगातार 3 षटकार 3 चौकार विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आदरणीय मिलिंदजी किडी साहेब, शिवसेना शाखा प्रमुख खराटरा. आणि बाहेर जर प्रेक्षकांनी झेल घेतला षटकाराचा तर 300 रुपयाचा कॅश प्राइज असेल. यावेळेला आपण बघतोय, बघूया पंच दर्शवतात की चेंडू डोक्याला लागलेला आहे आणि याचंच कारण आपण बघतोय की सुरक्षित आहे फलंदाज. 2 चेंडू निर्धाव फेकले गेलेत. पहिल्या षटकात तब्बल 16 धावा आल्या होत्या. त्यानंतर उमर गुल येतोय. काय जबरदस्त अप्रतिम आपण बघतोय. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण बघितलं तर हायस्ट विकेट टेकर म्हणून उमर गुलकडे बघितलं जात आहे. जबरदस्त गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. रिद्धी 11 मनोर या संघाकडून पुन्हा एकदा गोलंदाज राईट ओव्हर द विकेट. यावेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि इथे आपण बघतोय फलंदाज बाद होताना बॅक टू डगआउट. आज सफाळे नगरीला झाला आनंदी आनंद. आज सफाळे नगरीला एकविरा चषक गाजतो या आज साखरे गावाला. एकविरा चषक गाजतो या आज साखरे गावाला. थँक्यू डीजे, थँक्यू. धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या 16 या धावसंख्येवर स्थिरावलेली आहे. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. विकास येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तर ह्याच महिन्यामध्ये आपण बघणार आहोत आगरी चषक बिरवाडी. ही एक आगरी बांधवांसाठी खूप मोठी स्पर्धा असेल. दिनांक 23, 24 आणि 25 फेब्रुवारी अशी या स्पर्धेची तारीख आहे. 30 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होतील. आगरी चषक बिरवाडी ही खूप मोठी स्पर्धा आहे. 44,444 रुपये प्रथम पारितोषिक असते या स्पर्धेचं. अप्रतिम ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. आगरी समाजज्योती मंडळ बिरवाडी आयोजित ही आगरी चषक बिरवाडी ही स्पर्धा असते आणि या दरम्यान मात्र खूप मोठा फटका बघायला मिळतोय. चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स चौकार आणि या 4 धावेनंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. 20 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. युट्यूब लाईव्ह ही स्पर्धा असेल. आगरी चषक बिरवाडी मागच्या वर्षी सुद्धा लाईव्ह स्पर्धा होती ही आणि काही जबरदस्त अप्रतिम या स्पर्धेचं नीट नेटकं आयोजन आपल्याला बघायला मिळते आणि आगरी समाजामध्ये सगळ्यात सुंदर असं हे मैदान आपल्याला बघायला मिळते. आगरी चषक बिरवाडीच्या माध्यमातून आपण जय बजरंग क्रीडा मंडळ बिरवाडीच्या मैदानावर ही स्पर्धा बघणार आहोत. त्या स्पर्धेसाठी सुद्धा शुभेच्छा असतील. यावेळेला मोठा फटका येतोय. चेंडू येतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4. तारे गिन गिन याद च तेरी मैं तां जागा रातां नूं. रोक न पावां अखियां विचों गम दियां बरसातां नूं. तारे गिन गिन याद च तेरी मैं तां जागा. 5 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघतोय 24 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा गोलंदाज उमर गुल. यावेळेला मात्र सुरेख फटका सुरेख चेंडू बघायला मिळतोय. पूर्णपणे मात्र बॅकफुटवर पाठवलं गेलं फलंदाजाला आणि 2 षटकांच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 24 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. थँक्यू डीजे, थँक्यू.
तर मुकेश गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मुकेश सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. 24 रन्स ऑन द बोर्ड. एक गडेच्या मोबदल्यात ही धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. मुकेश कशा पद्धतीची गोलंदाजी करेल, कारण सध्याच्या स्थितीला आपण बघितलं तर पहिल्या षटकात तब्बल 16 धावा आल्या होत्या. तदनंतर गुड कमबॅक केलंय मिस्टर उमर गुलने. फक्त 8 धावा दिल्या, एक गडी बाद केला. गोलंदाज पुढे एकदा मात्र सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल मुकेश. हलक्या हाताने चेंडूला पिच ऑफ डिलिव्हरी केलं होतं. एकदा पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर 25 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. षटक क्रमांक आपण बघतोय तिसरं सुरू आहे आणि तिसऱ्या षटकातील एक चेंडूचा आतापर्यंत खेळ होतोय. 25 रन्स ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावर बघायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. मुकेश राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी राऊंड द विकेट मारा करतोय. कबड्डीला पुन्हा एकदा जबरदस्त लाईन लेंथ आपल्याला बघायला मिळते. निर्धाव चेंडूने मात्र या चेंडूची सांगता होताना बघायला मिळते. कमबॅक केलंय. पहिल्या षटकात 16 धावा आल्यानंतर मनोरच्या गोलंदाजांनी मात्र चांगला कमबॅक करताना आपल्याला बघायला मिळतात. सध्याच्या स्थितीला 2.2 षटकांचा खेळ होतोय. 25 धावा. यावेळेला मोठा फटका येईल का? चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. बॅक टू डगआउट. या ऐकूया एक सुमधुर गीत. हॅलो हॅलो हॅलो. धन्यवाद डीजे. यानंतर वळूया आपण एका शाही सन्मानाकडे, शुभ सन्मानाकडे. सर्व लहान मुलांचं एक लाडकं व्यक्तिमत्व, तसेच क्रिकेटवरती नितांत ज्यांचं प्रेम आहे, सर्व प्रेक्षकांना अगदी जे दिलखुलासपणे बक्षीस लावतात, ज्यांच्या येण्याने या मैदानावरती रंगत वाढते, असे शिवसेना शाखा प्रमुख खराटताराचे विद्यमान अध्यक्ष, तुमच्या आमच्या सर्वांचं लाडके, एक खराटतारा गावातील अनमोल रत्न आणि उत्कृष्ट शिवभक्त म्हणून ज्यांची गणना करता येईल असे आदरणीय सन्माननीय मराठी दणका अर्थातच मिलिंदजी काशीनाथ किनी यांचं शुभ सन्मान, शाही सन्मान या ठिकाणी रुपेशजी पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. आदरणीय सन्माननीय मिलिंदजी किनी. जोरदार टाळ्या होत्यात सन्माननीय मान्यवरांच्या शुभ सन्मानासाठी. दणका शिवसेनेचा दादा खराटऱ्याचा, नाही कशाचा त्याला तोटा, मिलिंद दादा नवाना मोठा, नाही कशाचा त्याला तोटा, मिलिंद दादा नवाना मोठा. आदरणीय सन्माननीय मिलिंदजी किनी. थँक्यू डीजे. अतिशय सुंदर व्यक्तिमत्व, सर्वांसाठी बक्षिस ज्यांच्या माध्यमातून मिळत असतात, अगदी प्रेक्षकांपासून सर्वांपर्यंत जे आपल्या दिलखुलास व्यक्तिमत्वाने, दानशूर व्यक्तिमत्वाने अगदी सर्वांमध्ये उत्साह भरतात, आनंद भरतात, असे व्यक्तिमत्व सन्माननीय मिलिंदजी किनी. तेच आपल्यामध्ये उपस्थित आहेत खराटतारा गावच्या आणखी एक अनमोल रत्न आपण पाहतोय राजेंद्रजी किनी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा शाही सन्मान या ठिकाणी सन्माननीय रुपेशजी पाटील यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. आदरणीय सन्माननीय रुपेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्माननीय राजेंद्रजी किनी यांचं यथोचित स्वागत सन्मान होताना आपण पाहत आहोत. वेलकम सर, वेलकम. आपलं शुभ स्वागत या एकविरा चषक साखरे वर्ष 15. तसेच उपस्थित सर्वांचं मी या ठिकाणी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतोय. आणि पुन्हा एकदा आपण पाहूया या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय विपुलजी वझे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा यथोचित स्वागत सन्मान सन्माननीय रुपेशजी पाटील यांनी आपल्या शुभ हस्ते करावा असे मी त्यांना विनंती करतोय. विपुलजी वझे. वेलकम रुपेशजी वझे. आपलं शुभ सन्मान, शुभ स्वागत. अतिशय आम्हाला आनंद होतो आपला सन्मान करताना. चला ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स नाव मिस्टर मनोज पाटील. तर षटक संपले. 3 धावा आणि 2 गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतात. 27 या धावसंख्येवर 3 गडी बाद झालेत. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत.
मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खरडतऱ्याचा मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खरडतऱ्याचा नाही कशाचा त्याला तोटा मिलिंद दादा नवानं मोठा नाही कशाचा त्याला तोटा मिलिंद दादा नवानं मोठा थँक्यू कडक मंगलसाठी मिलिंदजी केडी साहेब यांच्याकडून आपण बघतोय 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय आणि आम्हाला म्हटलं होतं की मिलिंदजी केडी साहेब जेव्हा येतील तेव्हा मी कोट उतरवेल आणि पूर्णपणे मैदानावर नाचेल लोलेल हे त्याने म्हटलं होतं आणि मिलिंदजी केडी साहेब आले तेव्हापासून त्याचा डान्स आपण बघतोय परंतु सीमारेषेच्या मध्ये जायचं नाही हे लक्षात ठेवायचं आहे तर गाणं सुद्धा एक नंबर बनवलेलं आहे कारण या गाण्यामध्ये काहीच खोटं नाही जे गाण्याचे बोल आहेत ते अत्यंत खरोखर आणि त्यांच्या वस्तुस्थितीवर अवलंबून हे गीत आहे जबरदस्त व्यक्तिमत्व आहे मिलिंदजी केणी मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खरटारा पुन्हा एकदा आपलं आम्ही आभार व्यक्त करतोय कारण दरवर्षीप्रमाणे यंदाही आईस्क्रीमचं वाटप लहान मुलांसाठी झालं इथे तर गोलंदाज उमर गुल येतोय गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकात तब्बल 16 धावा होत्या आणि 3 षटकाचे समाप्ती केले 27 धावा पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल उमर गुल राईट आर्म राऊंड द विकेट गावपडेला आपण बघतोय फरहान पटेल चेंडूला मात्र अप्रतिम झेलण्याचा प्रयत्न केला होता एका हाताने थोडीशी खराब फेकी बघायला मिळाली 2 धावा या दरम्यान पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात अमोल पाटील यांच्याकडून लगातार 3 षटकार जयेशने मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल अमोल पाटील साखरे एक अष्टपैलू खेळाडू आपण बघतोय साखरे गावाचं नेतृत्व करताना जबरदस्त अप्रतिम कामगिरी करताना नेहमीच आपल्याला बघायला मिळतोय तर कडक मंगलसाठी मिलिंदजी केणी साहेब यांच्याकडून जे 100 रुपये आले होते ते कडक मंगलला आम्ही दिलेले आहेत धन्यवाद कडक मंगल आपलं सुद्धा आभार व्यक्त करतोय तर गोलंदाज उमर गुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 30 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात राईट आर्म राऊंड द विकेट मोठा फटका येईल एस इट इज 6 रन्स 6 धावा धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 36 धावा 3.3 षटकांचा खेळ इथे कंप्लीट होताना आपल्याला बघायला मिळतोय 36 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात कारण या आधीचे जे फलंदाज बाद झाले त्यांनी हवेच्या विरुद्ध दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला आणि तेच कारण आपण बघतोय की इथे 2 झेल समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूने झेलण्यात आले होते परंतु आता डाव्या हाताचा फलंदाज आहे हवेचा झोत सुद्धा त्याच दिशेने आहे त्यामुळे नक्कीच डाव्या हाताच्या फलंदाजासाठी ही पोषक हवा आपल्याला बघायला मिळते या मैदानावर 36 धावा पुन्हा एकदा गोलंदाज उमर गुल राईट आर्म ओव्हर द विकेट इथून आपण बघतोय डाऊन द लेग मारा होता इष्टांच्या वरून जाणारा चेंडू आपण बघतोय पंच दर्शवतात की जबरदस्त चेंडू आपल्याला बघायला मिळाला आणि चेंडू पेस केला होता या आधीचा चेंडू आपण बघितला तर थोडासा गतीने हाताळला होता आणि त्या गतीचा पुरेपूर फायदा फलंदाज आपण बघतोय मिस्टर जयेश याने घेतला होता परंतु इथे आपण बघतोय गतीमध्ये परिवर्तन आणि परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि तेच परिवर्तन करताना उमर गुल यावेळेला आपण बघतोय चेंडू निघून जातोय लॉंग लेगला एक धाव येते दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का परंतु नाही आणि एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 37 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात उमर गुल यावेळेला आपण बघतोय 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालेला आहे त्या 5 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात एक षटकाराच्या साह्याने गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना उमर गुल राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय दोन्ही बॅटर डाव्या हाताचे फुलटॉस लेनचा चेंडू होता यॉर्कर लेनवर चेंडूला मात्र पिच ऑफ डिलिव्हरी केलं होतं चेंडू सुरेख अप्रतिम खेळला गेला 4 धावांसाठी आणि या 4 धावेनंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 41 4 षटकांच्या एकंदरीत समाप्ती अखेर 41 धावा धावफलकावर या ऐकूया आपण एक 41 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात जबरदस्त आणि अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला बघायला मिळतोय
आदरणीय धनश्री भगवान पाटील ग्रामपंचायत सदस्य साखरे यांचे इथे शुभागमन होते. त्यांच्या समवेत मिताली पाटील मॅडम या सुद्धा उपस्थित आहेत. राणी पाटील मॅडम या सुद्धा आहेत. त्याच्यानंतर ममता पाटील, आदरणीय ममता वजे मॅडम आहेत. या चारही मॅडमला मी विनंती करेन की आपण सन्मानाने या मुख्य मंचावर यायचं आहे. अप्रतिम महिला वर्गाचं सुद्धा योगदान एकविरा चषक साखरे 2024 या स्पर्धेकरिता आपण बघत आहोत. तर 4 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 41 धावा 3 गडेच्या मोबदल्यात आपल्याला बघायला मिळतात. 41 धावा धावफलकावर. षटक क्रमांक आपण बघतोय 4 कंप्लीट झालेले आहे. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये बसवलेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. मिस्टर मुकेश येतोय, ज्याने सुरेख षटक हाताळलं होतं. याआधी आपण बघितलं तर मुकेश वांगड, जतीन किणी यांचे जवळचे मित्र आहेत. 3 वर्ष एकाच संघातून खेळले मनोर प्रीमियर लीग मध्ये जतीन किणी आणि मुकेश वांगड. आणि जतीन किणी यांची अशी इच्छा आहे की यापुढेही आम्ही एकत्र खेळण्यासाठी तयार आहोत, परंतु संघ मालकाने आम्हाला घेतलं पाहिजे. तर मुकेश येतोय गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. 4 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. 41 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. जबरदस्त आणि अप्रतिम लुक आपल्याला बघायला मिळते. कडक मंगल. ब्रेझा गाडी कोणाची आहे? ब्रेझा आमच्या डाव्या बाजूने निलेशजी गुडू साहेब. आपली गाडी थोडीशी पुढे करायची आहे. या वेळेला आपण बघतो यॉर्कर लेनचा चेंडू होता. वाईड यॉर्कर, चेंडू निर्धाव निघून जातोय. अप्रतिम गोलंदाजी करताना मुकेश आपल्याला बघायला मिळतोय. निलेशजी गुडू साहेब बहाडोली यांना विनंती करेन थोडीशी आपली ब्रेझा गाडी पुढे करायची आहे. यावेळेला मोठा फटका येतोय. चेंडू सीमारेषा पार. षटकार 6 धावा. सारे खेळाडूंना प्रोत्साहन देतो दादा ठेवून त्यांचा मान. चौकार षटकार मारणाऱ्यांचा करतोय तो सन्मान. हॅट्रिक साठी बक्षीस देतो. 47 रन्स ऑन द बोर्ड. 2 चेंडूंचा खेळ होतोय. पाचवं षटक सुरू आहे. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 47 धावा धावफलकावर बघायला मिळतात. 47 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. 47 धावा. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 47 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात आपल्याला बघायला मिळतात. या वेळेला आपण बघतोय 3 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 47 वर स्थिरावलेली आहे. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. या 2 संघांदरम्यान आपण बघतोय रिद्धी 11 मनोजी पाटील साहेब यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण बघतोय. तर एका बाजूने इंदुमती स्मृती अर्नाळा हा संघ बघायला मिळतोय. पुन्हा एकदा मात्र शॉर्ट प्लेन चेंडू होता. इनफिल्डच्या वरून बॅकवर्ड पॉइंटला कट केलाय. चेंडूला 4 धावांकरिता चौकार. 51 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. इंदुमती स्पोर्ट अर्नाळा, स्मृती अर्नाळा या संघाच्या. हॅट्रिक साठी बक्षीस देतो 500-500च्या नोटा. हॅट्रिक साठी बक्षीस देतो 500-500च्या नोटा. थँक्यू डीजे, थँक्यू. विकेट हॅट्रिक लगातार 3 चौकार 3 षटकारांसाठी 500 रुपये. तर षटकाराचा झेल प्रेक्षकांनी जर झेलला तर 300 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आदरणीय मिलिंदजी काशीनाथ किणी, मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराटरा यांच्याकडून हे बक्षीस आहे. आणि इथे आपण बघतोय पुन्हा एकदा मोठा फटका येतोय. आणि हा झेल घेण्याची संधी प्रेक्षकांना होती, परंतु जेल तिथे दूर पडतोय. 6 धावा येतात आणि 6 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर 57 धावा. 57 रन्स ऑन द बोर्ड. सर्वाधिक धावा या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर जयेश याच्या नावावर जातात. इंदुमती स्मृती अर्नाळाचा हा एक डाव्या हाताचा बॅटर आपल्याला बघायला मिळतो. या स्पर्धेत सर्वाधिक धावा
जयेश या वेळेला आपण बघतोय बघा डिसिप्लिन का आहे जबरदस्त आपण बघतोय आणि इथे खेळाडू वृत्ती दाखवून पंचांच्या निर्णयाची वाट न बघता क्रीज सोडलेला आहे जयेशने कौतुक करावं लागेल या ऐकूया आपण एक छोटीशी धून सुख दुःखात धावून जातो दादाचं नित्य कर्म गोरगरिबांना मदत करतो करुण दान धर्म दिलाचा दिलदार माणूस नेक मनाचा आहे मोठा दिलाचा दिलदार माणूस नेक मनाचा आहे मोठा नाही कशाचा त्याला तोटा मिलिंद दादा नावानं मोठा नाही कशाचा त्याला तोटा मिलिंद दादा नावानं मोठा रुपेश पाटीलने सामने ठेविले पाहून आदर्श गावाच रुपेश पाटीलने सामने ठेविले पाहून आदर्श गावाच एक वीरा चषक ठेवला यो साखरे या गावात एक वीरा चषक ठेवला यो साखरे या गावात तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपण बघतोय मिस्टर फहाद शेवटचे 6 चेंडू आहेत 57 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात इंदुमती स्मृती अर्नाळा हा संघ फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय विजेता संघ अंतिम फेरीमध्ये 2 हात करेल सरगम सरपाडा या संघाविरुद्ध वेळेला आपण बघतोय चेंडू निघून जातोय उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता पंच दर्शवतात व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून पूर्णपणे पंचांनी नीट बघितलं की खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडलाय का परंतु नाही आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय आशुतोष व्यवहारे सरांकडून राईट आर्म राऊंड द विकेट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता इनफिल्डच्या वरून झेल होईल का गुड ट्राय आपल्याला बघायला मिळते धावसंख्या 2 ने पुढे सरसावली जाते आणि इट इज अ 2 रन्स बॅकअप खूप चांगलं होतं तिसऱ्या खेळाडूने चेंडूला अडवलं जितू भानुशालीने नाहीतर नक्कीच 4+2 6 धावा आल्या असत्या गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल फहाद 60 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात एक चेंडूचा खेळ होतोय आतापर्यंत आणि 60 धावा तब्बल धावफलकावर बघायला मिळतात अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत 5 चेंडू मध्ये मनोर संघाविरुद्ध जर तुम्हाला एक फायटिंग टोटल उभी करायची असेल तर कमीत कमी 12 ते 13 धावा आल्या पाहिजेत कारण मनोर संघाकडे सुद्धा खूप स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे गोलंदाज फहाद यावेळेला आपण बघतोय सुरेख फटका बघायला मिळाला परंतु एकच धाव मिळेल कारण बॅटर थोडासा स्लिप झाला होता आणि इथे आपण बघतोय गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय धावसंख्या आपण बघितली तर 61 धावा 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय या ऐकूया आपण एक सुमधुर गीत तर गोलंदाजी मार्कवर फात सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल 61 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात 5 गड्यांच्या मोबदल्यात विकेट नंबर 5 मागच्या चेंडूवर आपल्याला बघायला मिळाला यावेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय फरहान पटेल सुरेख क्षेत्ररक्षण करताना आपण बघतोय धावसंख्या स्थिरावलेली आहे 61 या धावसंख्येवर 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय आणि 3 चेंडूमध्ये आपण बघितलं तर 4 धावा आलेल्या आहेत 3 चेंडूमध्ये केवळ 4 धावा खर्च करताना फाद आपल्याला बघायला मिळतोय तर अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय मिस्टर फाद गोलंदाज पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट
इथे मोठा फटका येईल का की क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचेल. पोहोचला होता परंतु झेल सुटतोय आणि या दरम्यान 2 धावा पूर्ण होताना धावसंख्या जवळ पोहोचते 63 धावा. 63 धावा धावफलकावर जबरदस्त आणि अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला बघायला मिळते. एकविरा चषक साखरे 2024च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतोय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. पुन्हा एकदा गोलंदाज इथे आपण बघतोय. खराब गोलंदाजी की यष्टीरक्षण बघूया काय होतंय आणि पंच काय दर्शवतात की नो चेंडू आहे म्हणजे खराब गोलंदाजी आणि 9+4 अशा 5 धावा येताना आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 68 धावा. 68 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात 5.4 षटकांचा खेळ एकंदरीत कंप्लीट होताना आपण बघतोय इंदुमती स्मृती अर्नाळा हा संघ जाऊन पोहोचतोय 68. फ्री हिटचा इशारा पंच आशुतोष व्यवहारे सर आम्हाला दर्शवतात आणि या फ्री हिट वर फलंदाजासाठी एक सुवर्ण संधी असते. गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय हे बघणं महत्वाचं असेल. फहाद फुलटॉस चेंडू होता. या वेळेला आपण बघतोय निर्धाव चेंडू बघायला मिळतोय आणि धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे 68 या धावसंख्येवर. 68 रन्स ऑन द बोर्ड. फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूला पूर्णपणे चुकलेला आहे. तो फलंदाज आपण बघतोय स्ट्राइक एंड वर आहे विनायक. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. शेवटचा चेंडू 68 धावा धावफलकावर मोठा फटका येईल का. इट इज अ 4 रन्स. 4 धावा येतात आणि 4 धावेनंतर 6 षटकांच्या एकंदरीत खेळानंतर 72 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात विजयासाठी 36 चेंडू आणि 73 धावांचं लक्ष असेल. जसं दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आमचे साथी समालोचक आदरणीय प्रमोद शेडगे सर उपस्थित होतील. तत्पूर्वी या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. पल्साचा पान नांगाया बेसना तरप्याचे मुजिक वनाचा या ठेस. पल्साचा पान नांगाया बेसना तरप्याचे मुजिक वनाचा या ठेस. तारप्याची मुजिक वाजून देस ना पोरा पोरींला नाचून देस. आय लव्ह यू नाम पल्साचा पान नांगाया बेसना तरप्याचे मुजिक वनाचा या ठेस. पल्साचा पान नांगाया बेसना तरप्याचे मुजिक वनाचा या ठेस. गेली होती आई माझी पाणी भराय चिखलाची वाटेला सरकला पाय. गेली होती आई माझी पाणी भराय चिखलाची वाटेला सरकला पाय. अरपोशा मन आता काम जड जाय आपले घरात आता नसून बाय. अरपोशा मन आता काम जड जाय आपले घरात आता नसून बाय. आता सांग तू बसला. चल आबा नवरी नागाय आयाला घरचा काम होत नाय. विचू चावलाई कोटी कळ गेली मनगटी. विचू चावलाई कोटी कळ गेली मनगटी. पोरालाच नाही तुला धर नको मनगटी. पोरालाच नाही तुला धर नको मनगटी. चला 2 बॅटर
आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय. धन्यवाद मनोजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत. या स्पर्धेमध्ये एकविरा चषक साखरी 2024 रुपयाची पाटील यांच्या माध्यमातून सातत्याने समालोचन करण्याची संधी प्राप्त करून देतात. त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे 3 पंच विरल नायर सर, आशुतोष व्यवहारी सर आणि अजित म्हात्रे सर यांच्यासाठी प्रत्येकी 300 रुपये आदरणीय सन्माननीय मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब, शिवसेना शाखा प्रमुख खराटतरा यांच्याकडून प्रत्येकी 300 रुपये आणि सौरभजी तरे जे डीजे ऑपरेटर यांच्यासाठी सुद्धा 300 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. त्यांचं करूया आपण खूप खूप धन्यवाद. नेहमीच प्रत्येकाला कलागुणांना वाव देणारं असं व्यक्तिमत्व मिलिंदजी काशीनाथ किनी खराटतरा. यावेळेला आपण पाहू शकतायत मराठी धनका या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली आणि दुपारच्या सत्रात त्यांनी सर्वांना कुलकुल केलं आणि एक आईस्क्रीम यावेळेला आपण पाहू शकतायत वितरित केल्या गेल्या. त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. जाऊया मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होईल विजयासाठी टार्गेट सेट केलं गेलंय. 73 धावांचं लक्ष्य या ठिकाणी पाहायला मिळतं. सामन्याला सुरुवात होईल. इंदुमती स्मृती अर्नाळा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर एका साईडला रिद्धी 11 मनोर हा संघ मनोज पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहायला मिळतोय. बस प्रत्येक लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळाले, त्यांचं करूया आपण वेलकम. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या आणि 300 रुपयांची कमाई करा मिलिंदजी काशीनाथ किनी मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराटतरा यांच्याकडून. आणि लगातार 3 षटकार 3 चौकार आणि विकेट हॅट्रिक जर तुम्ही साध्य करताय तर 500 हे सुद्धा तुम्हाला पारितोषिक त्या ठिकाणी मिळेल. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी वेगवान मारा करण्यासाठी अर्नाळा संघाचा हार्दिक पंड्या म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं, सायबा चषक जो विरारमध्ये पार पाडला गेला. अंडरआर्मची एक मोठी स्पर्धा असते आणि त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक ज्याला मिळाली याच महिन्यामध्ये तोच खेळाडू पाहायला मिळतोय. तर जयू घरातला सुद्धा सायकल मिळाली. एक मॅन ऑफ द टुर्नामेंट आपण पाहू शकलात. अप्रतिम चांगला खेळ केला गेला. 2 ते 3 बाईक हुकल्यात ते प्रशांत घरतच्या, परंतु यंदाच्या हंगामामध्ये तो पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळेल का आणि त्याला बाईक मिळेल का. परंतु संघाच्या गावासाठी खेळत असताना एक वेगळीच ऊर्जा तुमच्यामध्ये प्राप्त होते आणि तेच दोन्ही संघ उतरलेत आपल्या गावाच्या नावासाठी खेळत असताना. ऑल द बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिलाच बॉल इंटू द गॅप मध्ये खेळला गेला. क्लास क्वालिटी दर्जाचा हा चौकार पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट टायमिंग. 4 धावा अमीरच्या बॅट मधून येत आहेत. ग्रेट टायमिंग चौकार. पालघर या जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतय या चषकाच. पालघर या जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतय या चषकाच. एकविरा चषक ठेवलाय यो साखरे या गावात. एकविरा चषक ठेवलाय यो साखरे या गावात. थँक्यू. पहिलाच बॉलवर जबरदस्त बॅकफुटला जात असताना बॅटचं फेस ओपन केलं. अमीर कडे टॅलेंट आहे, क्षमता आहे, पोटेन्शियल खेळाडू म्हणून ओळखला जातो. आज त्याला खरी गरज असेल. प्रमोट केले ते ओपनिंग बॅटर. थोडासा स्ट्रगल करत होता परफॉर्मन्स बद्दल. इथून ऑन साईडला खेळला गेला. फटका तर चांगला आहे, गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक जयू पुढे सरसावेल. जयेश घरत फेकी करेपर्यंत सिंगल त्या ठिकाणी मिळाली. धाव कंप्लीट होऊ शकली असती, परंतु यावेळेला कॉली चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं. जितू भानुशाली यांनी सांगितलं की प्लीज वेट. संघाची धावसंख्या सिंगलच्या माध्यमातून रिद्धी 11 मनोर मनोजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. 74 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. इथून प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळला गेला. इनफिल्डच्या वरून खेळत असताना शेवटच्या मोमेंटला खूप चांगला झेल कॅरी करतात. त्या ठिकाणी उलटा अर्थी झेल टिपला गेला होता. ज्यावेळेला उलट्या दिशेने तुम्ही धावता त्यावेळेला डेफिनेटली एक हार्ड वर्क असतं, परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर ते सोपं काम केलं गेलंय. ग्रेट कॅच याला म्हणतात क्रिकेटमधील पॅशन आणि खऱ्या अर्थानं एफर्ट काय असतात हे दर्शवून दिलं गेलं. फलंदाज बॅक टू द पवेलियन. फर्स्ट विकेट डाऊन. जितू भानुशाली गॉन. कॉमेंट्री हमटायरचं ओळखून का लागून. बाउंड्री बाहेरच्या प्रेक्षकांना जातो तो खुश करून. क्रिकेटच्या या स्पर्धेत असतो मोलाचा हा वाटा.
क्रिकेटच्या या क्या बात आहे. मिलिंदजी काशीनाथ किनी यांनी विचार विनिमय करून हे गाणं मात्र एखाद्या लिखित जर असतील त्यांना सांगितलं अशा प्रकारचं तुम्ही लिहा गाणं आणि ते गायलं गेलंय. हॅट्स ऑफ असेल. मानाचा मुजरा. यावेळेला क्लीन बोल्ड भन्नाट वेग दांडी गुल. जसा फलंदाजाला त्याच पावलांवरती जात असताना मैदानाच्या बाहेर अर्थातच पॅव्हेलियनच्या रस्त्याने फलंदाज बॅक टू द डगआउट. मुकेश वांगड गॉन. आता जर एक विकेट मिळाली तर 500 रुपयांचं कॅश प्राइज मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब यांच्या वतीने या ठिकाणी दिलं जाईल. म्हणतात ना की तुम्ही किती वर्ष जगलात याला महत्व नाहीये. तुम्ही कसे जगलात, कोणत्या कंडिशन मध्ये जगलात, त्या परिस्थितीला तुम्ही कशी जाण ठेवलात याला फार महत्व आहे. आणि मिलिंदजी काशीनाथ किनी याच प्रकारचे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक लहान मुलांपासून तर बुजुर्ग माणसांपर्यंत एक जिव्हाळ्याचं प्रेम पाहायला मिळतं. विघ्नेश साकतोडे इज ऑन अ हॅट्रिक. रिद्धी 11 मनोर संघ थोडासा स्ट्रगल करतोय, झगडतोय. आयुष्यात संघर्ष करावा लागतो आणि संघर्षाशिवाय जीवन नाहीये. क्रिकेटच्या मैदानात म्हणा किंवा आयुष्याच्या मैदानात या गोष्टी फारच महत्त्वाच्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून म्हणतात ना की आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तर दुसऱ्याला कधीही तक्रार करू नका. कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ॲक्टरलाच देतो. आणि तो बेस्ट ॲक्टर कोण ठरेल याकडे लक्ष असेल. इथून संघ आणि संघासाठी कोण धावून येईल याकडे लक्ष असेल. कारण गौरव जाधव सारख्या खेळाडूकडे पोटेन्शियल आहे परंतु इथून त्याला चांगली फलंदाजी करावी लागेल. खूप चांगली गोलंदाजी. विघ्नेश साकतोडे हार्दिक पंड्या म्हणून ओळखला जातो या संघाचा. चांगली फॅन फॉलोविंग या खेळाडूची सुद्धा पाहायला मिळते. नेहमीच 100% देणारा खेळाडू. मॅग्निफिसंट बॉलिंग. खूप चांगली गोलंदाजी. अचूक टप्प्यावर भेदक मारा. जणू काही खेळपट्टी ही त्याच्या प्रेमात पडले अशा प्रकारचं दृश्य पाहायला मिळतं. चला 25 मिनिटे तुम्हाला दिलेत. वेळ दौडू नका. अजून एक आपल्याला ग्रँड फिनालेचा सामना खेळवायचा आहे. घड्यात वाजले जवळजवळ 4:30 वाजून गेलेत. 6 षटकांचे कंपल्सरी सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही खासियत आहे रुपेजी नरेश पाटील यांची. गुड डिलिव्हरी. हॅट्रिक बॉल होता परंतु बीट झाला परिपूर्ण. ग्रेट बॉलिंग. सुपर्ब लेंथ लाईन. अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा गोलंदाज. तुमच्याकडे फक्त वेग असून चालत नाही तर योग्य ती दिशा लेंथ लाईन तुमच्याकडे असावी लागते. आपण मोहम्मद सिराजला पाहिलं होतं ज्या वेळेला नवीन भारतीय संघामध्ये त्याचं पदार्पण झालं त्यावेळेला त्याच्याकडे वेग फार होता परंतु लेंथ लाईन नव्हती. परंतु तदनंतर त्याने खूप नेट प्रॅक्टिस केली आणि आज पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलं की होय भारतीय संघात माझी पुन्हा एकदा निवड होईल. आणि आज टॉप क्लास गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 6 धावा. खूप चांगली गोलंदाजी. पहिले षटक अधिराज्य आणि प्रतिबिंब उमटवलं ते विघ्नेश साकतोडे या गोलंदाजाने. आणि पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या गेल्या. आतापर्यंत 6 फायनल ज्यांच्या नावावर आपण पाहतात. ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर तोच संघ इंदुमती स्मृती अर्नाळा. परंतु एका साईडला रिद्धी 11 मनोर संघाला विसरून चालणार नाही. गेल्या वर्षाचा जो जर आपण पाहिला तर विजेता संघ आहे ज्यांनी वसईपाडा संघाला मोफास 11 या संघाला पराभूत केलं होतं. घेऊया एक छोटासा ब्रेक. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा एकविरा चषक साखरे 2024. दादांची श्रद्धा बरी हिच्या कृपेनं करतोय कॉमेंट्री तो लय भारी. प्रमोद शेडगे दादांची श्रद्धा बरी हिच्या कृपेनं करतोय कॉमेंट्री तो लय भारी. त्याची कीर्ती महाराष्ट्र भरी माया साऱ्या. 6 मिनिटे लागलेत पहिल्या षटकाला. 19 मिनिटे तुमच्याकडे आहेत. 24 बॉल फेकण्यासाठी 19 मिनिटे तुम्हाला घ्यावी लागतील. आतमध्ये येणारा हा चेंडू आपण पाहताय. शरीराचा वेध घेतला. चेंडू शॉट गेलीला निघून जातोय. तत्पूर्वी सिंगल मिळेल. कदाचित थोडीशी बॅटची एज यावेळेला पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 7 या धावसंख्येवर आज अंडर-19चा संघ भारत वर्सेस ऑस्ट्रेलिया हा मात्र फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळते. 50 षटकांचा सामना आणि ऑस्ट्रेलियाची थोडीशी दयनीय अवस्था झाले परंतु एक चांगला खेळाडू आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. उदय सहारन जो कॅप्टन आहे. मुशीर खान सारखा एक खेळाडू ज्याने मात्र सुंदर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळी केली होती. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अमीर शफल होऊन करण्याचा मनसुबा बाळगला होता. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. फक्त एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. चेतन भोईर जे पोलीस दलात कार्यरत आहेत आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अप्रतिम चांगली दर्जेदार कामगिरी करणारा खेळाडू विनायक भोईर यांचे
बंधू पाहायला मिळत आहेत. त्यांच्याकडे चेंडू निघून जातोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. 8 रन्स ऑन दी बोर्ड. साक्रीचं हे क्रीडांगण अर्थातच स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण आपण पाहू शकाल. अतिशय सुंदर पद्धतीने सजवलेलं मैदान. खोलवर चेंडू होता, चेंडू निघून जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चाच पडतोय. डायरेक्ट हिट आणि यस डेफिनेटली क्या बात आहे. काय डायरेक्ट हिट, अचूक नेम साधला गेला. आणि इथे फलंदाज गौरवला परतावं लागेल. गौरव जेव्हा युट्यूबवर जाईल पाहिल त्यावेळेला मात्र त्यालाच थोडंसं शर्मिंदा व्हावं लागेल. अशा प्रकारची फेकी यावेळेला पाहायला मिळाली. फलंदाज बॅक टू द डगआउट फहाद. एक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. घेऊया एक छोटीशी विश्रांती. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. 6 षटकांचे सामने. भाग्य लाभतं आणि खऱ्या अर्थानं भाग्य लागतं पण. आणि आज ते भाग्य लाभलंय. ते या ठिकाणी रुपेजी पाटील यांची देण या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. आणि अतिशय सुंदर पद्धतीने या स्पर्धेची सजावट, मॅग्निफिसंट अँड नाईस ऑर्गनायझेशन. ऑफ साईडला खेळला गेला. खूप सुंदर फटका. प्रथम डिरेक्ट हिट करण्याचा मनसुबा बाळगला होता. सिंगल मिळाली त्या ठिकाणी. अमीर आणि फहाद ही जोडी जर मैदानाच्या आतमध्ये राहिली तर त्रस्त करतील गोलंदाजांना. परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून तुम्हाला चालत नाही. तर क्रिकेटच्या मैदानात तुमची गुणवत्ता तुम्हाला सिद्ध करावी लागते. तुमचे एफर्ट फार महत्वाची गोष्ट. जसं विनायक भोईरने उल्लेख केला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, तुमची मेहनत. खोलवर चेंडू होता. टप्पा अचूक पद्धतीने वाईट यॉर्करने चेंडूची यावेळेला सांगता होते. आज ग्रामीण भागातील खेळाडूंचं टॅलेंट हे लपत नाहीये. कारण तुमच्यात आत्मविश्वास जर असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाहीये. हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचं नेहमीच वाक्य आपल्याला रीड करावं लागतं. 5 बॉलचा खेळ झालाय. पुन्हा एकदा बॉल तयार. गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने पंचांकडे दाद विकास दसगरने मागितली होती, परंतु कोणताही कॉन्टॅक्ट झाला नव्हता बॅट अँड बॉलचा. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. 74 धावांचं एक मोठं लक्ष म्हणता येणार नाही, कारण याच मैदानात 96 धावा झालेत, याच मैदानात 104 धावा झालेत, याच मैदानात 34 धावा डिपेंड झालेत, याच मैदानात 51 धावांची गरज असताना सुद्धा आपण पाहू शकला अट्टीतटीची लढत झाली. याच मैदानात आपण पाहिलं तर यंगस्टार भामटपाडा आणि एका साईडला आपण पाहू शकलात तानसा किंग कोपर हा सुद्धा रंगतदार सामना झालाय. 11 बॉल 9 धावा याच मैदानात दिलेल्या नाहीयेत. आजच्या दिवसातील सामना आपण पाहू शकलात. दांडा खाडी वर्सेस मनोर या संघाने आपण पाहू शकलात काय गोलंदाजी कसून केली होती, आक्रमकता दाखवली होती फहादने. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. विघ्नेश साखरतोडे पुन्हा एकदा कंटिन्यूस गोलंदाजी मार्कवर आणलं गेलं. आज टेनिस बॉलला क्रिकेटचे आलेले खऱ्या अर्थानं सुगीचे दिवस, सुवर्ण काळ, आणि त्याचप्रमाणे आपण पाहत आहेत आज ग्लॅमर, क्रेज सर्व काही असताना फक्त वेळ फार महत्वाची गोष्ट असते क्रिकेटच्या मैदानात म्हणा किंवा आयुष्यात. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अमीर स्ट्रगल करतोय. इथून प्लॅटफॉर्म निर्माण झालाय. तर गेल्या वर्षात अमीरने खूप चांगली फलंदाजी केली होती याच मैदानात. अंडर 24चा जो खेळाडू पाहायला मिळतो डीडी स्पोर्ट्स भिवंडी, नुकतीच जी स्पर्धा गेल्या महिन्यामध्ये पार पाडली गेली. आदरणीय IPL कॉमेंट्रेटर अर्थातच कुणालजी दाते सर आणि चंदू शेट्टे सरांच्या माध्यमातून 70 प्रेझेंट आम्हाला ती स्पर्धा कव्हर करायला मिळाली. आणि तारीफबाई यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद असेल. या वेळेला इझिली डन सुंदर कॅच कॅरी केला जातोय विनायक भोईरच्या द्वारे. फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळेल. बॅक टू द डग आउट अमीर गॉन. थँक्यू व्हेरी मच. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 धावा आणि 4 गडी बाद झालेत.
स्थिती नाजूक आहे. ताहा रईस सारखा एक हार्ड हिटर बॅटर मॅच यावेळेला फिरवेल का, गेम चेंज करू शकेल का, एक गेम चेंजर खेळाडू बनेल का, याकडे सर्व काही प्रश्न खुणावत आहेत. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. विघ्नेश यावेळेला सुरेख पद्धतीने ज्या पद्धतीने चेंडूला रोखण्याचा प्रयत्न केला, तर विघ्नेशचं मी पाहिलंय, त्याला प्लेन मैदानाची अशी काही गरज नसते की कोणत्याही ठिकाणी त्याला डाईव्ह मारण्यासाठी सांगितलं तरी सुद्धा तो मात्र डाईव्ह मारेल. अशा पद्धतीने हा खेळाडू पाहायला मिळतो. मी बांधावरून डाईव्ह मारताना या खेळाडूला पाहिलंय आणि एक वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ऑन साइडला फटका चांगला आहे. फादच्या बॅट मधून मनोर ब्रँडचा ब्रँडेड षटकार, निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार. संघाची धावसंख्या या षटकाराने जाऊन पोहोचते ती 15 या धावसंख्येवर, 16 धावसंख्येवर. लो फुलटा चेंडू होता ऑन साइडला. बॉडमॅनचा उपयोग करत असताना जयेश घरत जयू मात्र पुढे सरसावतोय. डीप मिड विकेटला फेकी येईपर्यंत सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने फहाद आपल्या संघाला घेऊन जातोय. रिद्धी 11 मनोर या संघाला आपण पाहू शकाल 17 या धावसंख्येवर 17 रन्स. षटक क्रमांक 3. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5, येणारे 19 बॉल आणि 19 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 56 धावांची आवश्यकता असेल. यावेळेला आपण पाहू शकाल 73 धावांचं टार्गेट सेट करत असताना चौकार आला आणि या चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21च्या घरामध्ये. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. आता इथून जर आपण पाहिलं तर बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 बॉल मध्ये 52 धावांची आवश्यकता. सामना बॅलन्सिंग आहे. इथून धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास फार महत्वाची गोष्ट असेल. एखाद्या गुगलवर तुम्हाला आत्मविश्वास शब्द सापडेल परंतु तो निर्माण करता येणार नाही. म्हणून स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर तुम्हाला आत्मविश्वास स्वतःला आत्मसात करावा लागेल. कारण स्वतःची सावली निर्माण केल्यानंतरच एक आत्मविश्वास स्वतःवर निर्माण होतो. कारण ऊन झेलण्याची तयारी असावी लागते. त्यासाठी पंचांचा नेहमीच आम्ही उल्लेख करतो. एक मॅग्निफिसंट अंपायर म्हणून ज्यांची ओळख सातत्याने त्रिमूर्तींची. संघाची धावसंख्या 18, बॉल मध्ये विजयासाठी 52, धावसंख्या झाली ती 21. घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी रुपेजी पाटील पुन्हा एकदा मात्र फ्रेम मध्ये येत असताना पाहायला मिळतात. त्यांच्या समोर त्यांचे सुपुत्र ऋषांक पाटील आपण पाहू शकताय. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 21. विजयासाठी 52 धावांची आवश्यकता. 17.33 आस्किंग रिक्वायर्ड रन रेट. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू केला गेला होता. पायावर जाऊन चेंडू आदळला. लेगबाईचा इशारा आशुतोष व्यवहारे सरांकडून येताना पाहायला मिळतोय. गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर मिस्टर हर्षद. खूप चांगला कमबॅक केला हर्षदने. हर्षद पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. ताहा रईस समोर. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू. ही थिंकिंग पॉझिटिव्ह, सकारात्मक दृष्टिकोन तुमचा खूप महत्वाची भूमिका असते. तुमची तगडी इच्छाशक्ती आणि त्याच इच्छाशक्तीच्या जोरावर गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. आर्म ॲक्शन अप्रतिम. त्याचप्रमाणे नॅचरल अँगल जो आहे तो खास करून महत्वाची भूमिका असते. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑफ साइडला इनसाइड आउटचा फटका. क्लास टायमिंग, मॅग्निफिसंट शॉट. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. चौकार. थँक्यू. नवसाला पावणारी, हकेला धावणारी आई एकवीरा माता आणि नेहमीच श्रद्धा आणि विश्वास रुपेजी पाटील यांचा राहिलाय. जेव्हा जेव्हा संकट त्यावेळेला मात्र आत्मसात करत असतात. आई एकवीरा मातेला आठवण करतात.
नामस्मरण करतात आणि संकट दूर होतात ती रुपेजी पाटील यांची. यावेळेला ऑन साईडला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, सरळ चेंडू निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी येणारा हा चौकार. संघाची धावसंख्या 30. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहतायत 14 आणि 14 बॉल मध्ये विजयासाठी अजून सुद्धा 43 धावांची आवश्यकता असेल. 14 बॉल 43 धावा, 14 चेंडू आणि 43 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. एकविरा माता म्हटलं की कारल्याचं डोंगर आठवतं, कारल्याच्या डोंगरावरी आणि खऱ्या अर्थानं आगरी कोळी बांधवांची कुलस्वामिनी परशुरामांची आई म्हणून आई एकविरा आणि आई एकविरेचंच रूप आपण पाहिलं तर रेणुका माता आणि उपासना भरपूर मोठ्या प्रमाणात केली जाते. उलटॉस बॉल मिस झाले पूर्णपणे. दांडी गोल, फलंदाज बाद. या वेळेला हर्षदने सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच डिअर फ्रेंड की षटकार चौकार आला नाही. फलंदाज बाद, गॉन. संघाची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 5. 13 बॉल आणि 43 धावा हे सामन्याचं समीकरण. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अंबिया शेख आपल्याला पाहायला मिळतोय. जेव्हा जेव्हा अंबिया येतो तेव्हा तेव्हा मला फक्त त्याचा एकच झेल आठवतो. मनोर प्रीमियर लीगच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष झाली परंतु तो झेल डोळ्यासमोर झळाळताना पाहायला मिळतो. आज मनोरकर सुद्धा मात्र सॅटिस्फाईड असतील संघाच्या कामगिरीवर, कारण सेकंड सेमीफायनल खेळतायत म्हणजे प्रगती होत गेली. मनोर संघ थांबत गेला नाही. स्ट्रगल करता करता त्यांना यश कधी मिळालं हे त्यांनाच थांग पत्ता लागला नाही. क्रिकेटमध्ये नेहमीच मी म्हणतो 12 बॉल 43 धावांची आवश्यकता आहे की क्रिकेटमध्ये एकजूट होऊन खेळा. क्रिकेटमध्ये सर्व धर्म समभाव हा नियम तुम्ही बाळगला तर डेफिनेटली येणारा काळ सुवर्ण काळ असतो. क्रिकेटमध्ये राजकारण तर मुळीच आणू नका. राजकारण आलं तर क्रिकेटचा तिथे विनाश झाला असंच समजा. कारण राजकारण क्रिकेटमध्ये कधीच आणू नका, कारण मैत्रीपूर्ण संबंध आपण जोपासा. क्रिकेट हा खेळ असा आहे जो अनोळखी व्यक्तीशी जिवलग मैत्री करून देणारा खेळ म्हणजे कोणता असेल तर तो क्रिकेट. 12 बॉल 43 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. 5व्या षटकाला प्रारंभ होईल. वेलकम बॅक. 20 मिनिटे झालेत आणि 5 मिनिटांचा कालावधी राहिला तुम्हाला हे षटक फेकण्यासाठी. करण गोलंदाजी मार्कवर एक लेफ्ट आर्म गोल्डन इरा. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न वन हँडने खेळला गेला. एकदा वर्जित केली जाईल. हार्दिक पंड्या कॉपीबुक स्टाईल मध्ये फेकी होते स्वर. स्वतःवर निराश. हे रिॲक्शन आलं पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही चांगली कामगिरी करता तेव्हा मिळालेला तुम्हाला एक समाधान असतो, तो सॅटिस्फाईड हा शब्द. कारण जेव्हा तुम्ही 100% देता, संघासाठी झोकता आणि एक गाव एक फॉर्मॅटमध्ये खेळताना मी आहे म्हणून संघ आहे हे मात्र डिक्शनरीमधून तुम्ही डिलीट करा हे ब्रीद वाक्य. आणि आहे म्हणून संघ आहे म्हणून मीच आहे या वेळेला हे मात्र जेव्हा जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा मात्र ह्या वेळेला आपण पाहता तुमचं क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतं. पायावर जाऊन चेंडू आदळला, तिथे फास्ट स्लोली चालले होते. एकदा वर्जित केली जाते. लेगबाईचा इशारा विरल नायर सरांकडून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33. अतिशय सुंदर असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. 8 प्रत्येक दिवसामध्ये संघ खेळले विविध गटाचे. प्रत्येकाची इच्छा होती की रुपेजी पाटील यांनी दिवस वाढवावेत या टुर्नामेंटचे आणि त्या अनुषंगाने मात्र प्रत्येकाला संधी मिळाली. त्या संधीचं सोनं केलं आणि आज ते अंतिम 8 मध्ये गेले. अंतिम 8 मधून अंतिम 4 मध्ये आले. अंतिम 4 मधून आता लढाई ती आपल्याला पाहायला मिळते. सेकंड सेमीफायनल म्हणजे अंतिम 2 मध्ये कोणता संघ पोहोचेल. ऑलरेडी फायनल मध्ये प्रवेश केलाय तो संघ पाहायला मिळतो. ओम साई बिलीवर्स सरगम सरपाडा. पुन्हा एकदा बॉल तयार. करण 34 धावा फलकावर. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू खेळायला पाहायला मिळतोय. कारण स्टार्ट चांगली झाली नव्हती. 73 धावांचा पाठलाग करताना तुम्ही जर पहिल्या षटकापासून 12 ते 13 धावा 13 ते 15 धावा जर येत आहेत तर तुमचे होप्स वाढतात.
आणि अशा वेळेला प्रत्येक फलंदाज आपली भूमिका काय आहे हे सिद्ध करतो, परंतु पहिल्या षटकापासून जर तुम्ही या वेळेला एफर्ट दाखवत नाही तर डेफिनेटली येणाऱ्या बॉलमध्ये तो दबाव वाढतो आणि प्रथम कोणतीही चुकी करणार नाहीये. लॉंग ऑन कडे ग्रेट कॅच, फलंदाज बाद, गॉन. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. थँक्यू. एकच वादा साक्री गावातील राजू दादा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एक अतिशय दानशूर व्यक्तिमत्व. ह्या वेळेला फलंदाज तू चल मैं आया अशी स्थिती पाहायला मिळाली आणि फलंदाज या ठिकाणी आपण पाहत आहेत मिस्टर प्रदीप बॅक टू द पवेलियन. विकेट क्रमांक जर आपण पाहिलं तर या वेळेला 7 गडी बाद झालेत. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, कारण या गोलंदाजाच्या द्वारे अर्नाळा समुद्र किनारी बीच असलेलं हे गाव आणि खास करून आपण पाहिलं तर हक्काचं मैदान नाही आहे. भरती आणि ओहोटी या दोन गोष्टी पाहिल्या जातात आणि त्यांचं मैदान म्हणजे समुद्र किनारा हाच त्यांच्यासाठी मैदान बनलं गेलंय. आणि खऱ्या अर्थानं मुसळधार पावसामध्ये डॅनियल खावरी धावांची गती स्कोर कार्डवर 34 इथून 39 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. मुसळधार पावसात डॅनियल खावरी बाब्या यांची ती स्पर्धा कोण विसरेल. आणि खऱ्या अर्थानं अर्नाळा गावाचा वर्ल्ड कप म्हणून जो रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा म्हणून ओळखला जातो, दुबईमध्ये ते कार्यरत आहेत जॉबच्या निमित्ताने, परंतु जेव्हा जेव्हा येतात तेव्हा मात्र मॅचचा एक अप्रतिम पॅटर्न घेऊन येत असताना पाहायला मिळतात. या वेळेला सरळ बॅटचा उपयोग केला, चौकार मिळाला. या चौकाराने संघाची धावसंख्या 4. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 34 38 धावा, 38 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. विनायक भोईर एक अतिशय गुणवंत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आमच्या लेफ्ट साईडला मंद मंद पावलांनी. एकच वादा साक्री गावातील राजू दादा या ठिकाणी उपस्थित झालेत. पाटील ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख आणि त्यांनी डिक्लेअर सुद्धा केलंय की ज्या वेळेला साक्री गावामध्ये याच मैदानात स्पर्धा पार पाडली जाईल तर आग्री प्रीमियर लीगला माझं मोठं सहकार्य या ठिकाणी जरूर असेल. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि या स्पर्धेला सुद्धा त्यांनी खूप योगदान दिलंय. 14,555 रुपयाची भरीव देणगी दिली. तर एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं करूया वेलकम वेलकम वेलकम. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. संघाची धावसंख्या स्थिरावली गेली परिपूर्णतः. आपण पाहू शकाल 38 कल्पेश मडवी या ठिकाणी उपस्थित होत आहेत, म्हणजे प्लेइंग 11 मध्ये या वेळेला आपण पाहू शकाल. त्या साईडला दोन्ही संघ बलाढ्य आपल्याला पाहायला मिळतील. हळूहळू विजयाच्या दिशेने प्रयाण करतायत. निशांत वनमाळी 2018-19 कोण विसरेल, कडक बॅटिंग केली होती, बेस्ट बॅटरचा किताब पटकावला होता आणि पुन्हा एकदा आता 30 दशक तोच दरारा याच खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळेल. अगदी थोड्याच वेळात ग्रँड फिनालेची तयारी आपल्याला पाहायला मिळते. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीने आपण करणार आहोत टॉस. विनायक भोईर एक लेग ब्रेक गोलंदाज म्हणून ज्याची ओळख, भरपूर वेळा विकेट हॅट्रिक घेतलेल्या आहेत. हॉल ऑफ विकेट जर आपण पाहिले तर टेनिस बॉल क्रिकेटपेक्षा लेदर बॉल क्रिकेटमध्ये ज्यांनी भरपूर आपल्या नावाचा डंका वाजवलाय. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली, ते डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. मात्र आज फरानला या वेळेला आपण पाहताय जवळजवळ 11व्या क्रमांकावर पाठवले गेले. फलंदाज बाद होण्याचा क्रम जर आपण पाहिला 9 गडी बाद झालेत. म्हणजेच आता जवळजवळ या ठिकाणी आपण पाहतायत शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. हलक्याशा हाताने दोन्ही बॅटर जाणतायत त्या ठिकाणी आणि इथून ऑल आउट झाले नाहीत आणि आपल्या गावाची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला शेवटच्या जोडीचा. उमर गुल अँड फरान तर